हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी विजय मिळवला। त्यांच्याकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांना कोणकोणत्या अपेक्षा आहेत, नागरिकांनी नेमक्या कोणकोणत्या अपेक्षा मांडलेल्या आहेत पाहूया। वास्तविक पाहता नागेश आष्टीकर साहेबांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक अभिनंदन करतो। जिल्ह्याचे ते नवनियुक्त खासदार आहेत। हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत, त्यातल्या त्यात शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत खूप मोठा अनुशेष आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे आणि ते अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी नवनियुक्त खासदारांची आहे। जे आता जे मेडिसिनचे रेट आहेत ते खूप अतोनात वाढलेले आहेत आणि याचे जे रेट आहेत हे कमी करण्यात यावे अशी खासदार साहेबांकडून अपेक्षा आहे। मेडिकलच्या जे सुविधा आहेत ते सुविधा वाढवण्यात याव्या या राष्ट्र अपेक्षा खासदार साहेबांकडून आहेत, ते पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो। माझी खासदार साहेबांकडे एक मागणी आहे की इथे दुधाचा प्रकल्प, दुधापासून बनणारे जे प्रोडक्ट असतील त्याचा प्रकल्प मोठा उभारायला पाहिजे सरनी। आणि त्यानंतर PMEGP मार्फत केंद्रामार्फत जी काही योजना आहे, आम्हाला कर्ज वगैरे बँकेमध्ये गेले तर मिळत नाही, काही नाही, ती योजना सरांनी आम्हाला द्यायला पाहिजे। नवीन खासदार साहेबांकडून मला ही अपेक्षा आहे की शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उभे केले पाहिजेत, असे खासदार साहेबांकडून एक अपेक्षा आहे। त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये शेतीचं उत्पन्न जास्त होतं, तर शेतीच्या उत्पन्नासोबत हळदीला आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त वाव आहे। हळद प्रक्रिया केंद्र सुद्धा चालू झाले पाहिजेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।